सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा आणि काजू बागायतदारांवर संकट कोसळले। विशेषतः वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, कुसूर आणि मांगवली परिसरात पावसाचा जोर अधिक होता। तसेच सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि वैभववाडी या सह्याद्री पट्ट्यात झालेल्या पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सध्या जिल्ह्यात तापमान 37 ते 38 अंशांवर असताना अचानक आलेल्या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, करवंद आणि कोकम पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आधीच आंबा उत्पादन घटले असताना उरलेले पीक देखील हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। कालचा अवकाळी पावसाचा थोडा म्हणजे पहिला मोहर आलेला आणि नंतर जो मोहर आला ते आंबे सेट झालेले। आता ते 15-20 तारखेच्या दरम्यान हे आंबे तुटणारे होते, पण तो पहिला मोहर येऊन तुडतुड्याने काळं केलेलं हे मोठं नुकसान आहे। त्याचा संपूर्ण काळं त्या आंब्यावर उतरलं आहे आता ते, आणि त्याच्यात पाऊस झाला त्याच्यावर वारा पण गेला आहे, जरा वारा गेल्यामुळे फांद्या पण तुटल्या आहेत, त्यामुळे आंबा पण थोडा पडला आहे त्या वाऱ्यामुळे, फांद्या तुटून। हे तर कालच्या ह्याच्यात नुकसान दिसतंय। आम्ही साधारण दरवर्षी 25-30 हजार बॉक्स पेट्या पाठवतो। यंदा मला वाटतं ते 6-7 हजारावर आलं आहे। होय, जो जोडाचा आंबा आहे त्याला कीड 100% लागणार आहे, लागलेली पण आहे। मीज माशीचा प्रादुर्भाव होणार। मीज माशी पण आंब्याला ते हे तयार झालेल्या आंब्यांना हे मारतं, टोच मारतं, मग तिथे तो आंबा किडतात। नेपाळचे पगार साधारण सिंगल माणूस असेल तर त्याचा 15 ते 17 हजारपर्यंत पगार आहे। जेवण वगैरे सगळं आमचं देऊन 17 हजाराला पडतो, आणि जोडी असेल तर 22 ते 25 हजार रुपये पगार द्यावा लागतो।